पालघर मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर मनोर जवळ वाहतूक कोंडी झालेली आहे। गुजरातहून मुंबईकडे येणाऱ्या वाहिनीवर 6 ते 7 किलोमीटरच्या वाहनांच्या रांगा लागलेल्या आहेत। उड्डाणपुलाचं काम रखडलंय, त्यामुळे वाहतूक कोंडी झालेली आहे। आमचे प्रतिनिधी राहुल पाटील यांना विचारूया। राहुल, कोणत्या लेनवर वाहतूक कोंडी झाली आहे? नेमकी कुठे आणि किती वाजल्यापासून वाहतूक कोंडी झाली आहे? नक्कीच स्वर्ण, आपण बघितलं तर मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर प्रवास करणारे प्रवासी असतील किंवा वाहन चालक असतील, यांना मागील 3 ते 4 वर्षांपासून सतत वाहतूक कोंडीचा त्रास जो आहे तो सहन करावा लागतोय। आज पहाटे सुद्धा गुजरातहून मुंबईकडे येणाऱ्या वाहिनीवर साधारणतः 5 ते 6 किलोमीटरच्या वाहनांच्या लांबच लांब रांगा ज्या आहेत त्या पालघरमधील मनोर ते अगदी वरईपर्यंत लागलेल्या पाहायला मिळत आहेत। साधारणतः 4 वाजेपासून या ठिकाणी ट्रॅफिक जाम जी आहे ती झालेली पाहायला मिळते। वरई येथे महामार्गावरील एका उड्डाणपुलाचं काम जे आहे ते रखडलं आहे आणि त्याच्यामुळे ही वाहतूक कोंडी वारंवार या ठिकाणी पाहायला मिळते। मागील अनेक वर्षांपासून किंवा महिन्यांपासून आमदार असतील किंवा खासदार असतील यांनी सुद्धा वारंवार जिल्हाधिकारी कार्यालयात किंवा मग NHAI कडे वारंवार मागणी केली आहे की या उड्डाणपुलाचं काम लवकरात लवकर पूर्ण करण्यात यावं, जेणेकरून वाहतूक कोंडीचा त्रास जो आहे तो सर्वसामान्य आणि वाहन चालकांना बसणार नाही। मात्र कुठेतरी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण असेल किंवा मग वाहतूक पोलीस असतील, हे या सगळ्याकडे दुर्लक्ष करतायत आणि त्याचा फटका जो आहे तो काही प्रमाणात या महामार्गावर प्रवासी आणि वाहन चालकांना बसलेला पाहायला मिळतोय। आता सुद्धा या ठिकाणी परिस्थिती जी आहे ती जैसे थेच पाहायला मिळते। मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी जी आहे ती झालेली आहे। ही वाहतूक कोंडी कधीपर्यंत सुटेल हे सांगण्यात अजूनही राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण असेल किंवा मग महामार्ग वाहतूक पोलीस असतील यांना अपयश आल्याचं पाहायला मिळतंय। नक्की, धन्यवाद माहिती दिल्याबद्दल। तर मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर सुद्धा वाहतूक कोंडी झालेली आहे। आडोशी बोगदा ते मिसिंग लिंक खालापूर एंड इथपर्यंत ही कोंडी झाली आहे। वाहनांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या आहेत। सध्या या कोंडीचं कारण मात्र अस्पष्ट आहे। कोंडी का झाली ते नाही समोर येते, पण कोंडी झालेली आहे। गाड्यांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या आहेत। मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेवर ही कोंडी आहे, त्यामुळे जे कोणी या मार्गाने आता प्रवास करणार असतील त्यांनी वाहतूक कोंडीची परिस्थिती काय ते जाणून घ्या। आपल्याला माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी अजित मांढरे। अजित, काय अपडेट? साधारणपणे 1 तासाच्या वर झालेला आहे। या संपूर्ण पट्ट्यामध्ये आडोशी बोगदा म्हणजे पुणे मुंबई रोडवरून जर आपण पुण्यावरून मुंबई जात असू, मुंबई पुणे एक्सप्रेसने, तर त्या ठिकाणी आडोशी बोगदा जो आहे तिथपासून ते पुढे जो मिसिंग लिंकचा खालापूरचा एंड आहे, अगदी ते फुटबॉल जवळपर्यंत मोठ्या लांबत लांब रांगा लागलेल्या आहेत। मुळात इथे ज्या रांगा लागलेल्या आहेत, वाहतूक कोंडी झालेली आहे ती 3 ते 4 किलोमीटरची आहे। याचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाहीये, पण काही प्रवासी जे तिथून आले त्यांचं असं म्हणणं आहे की तिथं पुढे एक अपघात झालेला आहे आणि अपघातामध्ये जो ट्रक आहे तो ट्रकमुळे तिथे वाहतूक कोंडी झालेली आहे। वाहतूक पोलीस घटनास्थळी आहेत। वाहतूक जी आहे ते सुरळीत करण्याचं काम सुरू आहे। पण सोमवारचा दिवस आहे, आपल्याला माहिती आहे की आता ज्या पद्धतीनं कामाची अनेक जणांची पद्धत असते किंवा पुण्याहून मुंबईला कामाकरता यावं लागतं आणि अशा परिस्थितीमध्ये सकाळच्या वेळेसच ही वाहतूक कोंडी झाल्यामुळे अनेकांना नाहक मनस्ताप सहन करावा लागतो। नक्की, धन्यवाद माहिती दिल्याबद्दल।